माणसाचं मन हे कधी-कधी अहंकाराच्या अंधारात इतकं गुरफटून जातं की त्याला चांगलं आणि वाईट यातला फरकच समजेनासा होतो. अशाच एका सामर्थ्यवान राजाची ही कथा आहे, ज्याने वैभवाच्या शिखरावर असताना अशा काही चुका केल्या की त्याच्या पूर्वजांचे आत्मीही थरथरले असतील. त्याच्या पापांचे डोंगर एवढे उंच झाले होते की त्याला आता नरकाच्या यातना पृथ्वीवरच जाणवू लागल्या होत्या. पण भगवंताची माया अगाध आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा प्रायश्चित्ताचा एक दिवा भक्तीच्या रूपात तेवत असतो. मोहिनी एकादशीचं हे व्रत कसं एका पापसागरात बुडणाऱ्या राजाला बाहेर काढतं हे ऐकून तुमचंही मन भरून येईल. ही भक्तीने रसरसलेली कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. श्रोतेहो, ही कथा मनाला भिडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देववाणी चॅनलला सबस्क्राईब करून या सत्संगात सहभागी व्हा. तुमच्या एका कृतीने धर्माचा प्रसार होण्यास मदत होईल. खूप प्राचीन काळातील ही गोष्ट आहे, जेव्हा नद्यांचे पाणी अमृतासारखे गोड होते आणि माणसाचे आयुष्य निसर्गाच्या कुशीत विसावलेले होते. सरस्वती नदीच्या पवित्र तीरावर भद्रावती नावाचे एक अतिशय समृद्ध आणि देखणे नगर वसलेले होते. त्या नगराचा राजा होता धृतिमान. राजा धृतिमान सुरुवातीला अत्यंत नीतिवान, शूर आणि प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करणारा म्हणून ओळखला जायचा. परंतु सत्तेची आणि अफाट संपत्तीची नशा अशी असते की ती चांगल्यांचा मार्ग चुकविता. हळूहळू राजाच्या मनात अहंकार घर करू लागला आणि त्याला वाटू लागले की तोच या जगाचा नियंता आहे. राजवाड्यात सोन्या चांदीचे ढीग साचले होते, पण राजाच्या मनात मात्र शांतता नव्हती. तो विलासात दंग झाला आणि त्याने धर्माचा मार्ग सोडला. प्रजेच्या डोळ्यांतील अश्रू त्याला दिसेनासे झाले आणि ज्या हातांनी प्रजेला न्याय द्यायचा होता तेच हात आता अनितीच्या कामात गुंतले. त्याने अनेक निष्पाप जीवांना त्रास दिला, थोर संतांचा उपहास केला आणि देवाची भक्ती करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे असे तो मानू लागला. राजाच्या या वागण्यामुळे अख्ख्या राज्यात अधर्म पसरला. जिकडे तिकडे हाहाकार उडाला, पाऊस पडेनासा झाला आणि सुपीक जमीन वाळवंटासारखी होऊ लागली. राजाच्या मनात आता एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याला रात्रीची झोप मिळेनाशी झाली, कारण डोळे मिटले की त्याला त्याने केलेल्या पापांचे भयानक दृश्य दिसायचे. एके रात्री त्याला स्वप्नात त्याचे पूर्वज रडताना दिसले आणि ते म्हणत होते की तुझी ही पापे आम्हा सर्वांना नरकात खेचून नेतील. राजाला अचानक जाणीव झाली की आपण काय गमावले आहे. पश्चात्तापाची आग त्याच्या हृदयात पेटली आणि तो व्याकुळ झाला. त्याला वाटले की आता हे सर्व वैभव, ही संपत्ती आणि हे राज्य काही कामाचे नाही जर माझा आत्माच अपवित्र झाला असेल. तो तसाच उठला आणि राजवस्त्रे टाकून एका साध्या वेशात कोणालाही न सांगता महालाच्या बाहेर पडला. बाहेर काळोखी रात्र होती, पण राजाच्या मनात त्यापेक्षा मोठा अंधार होता. तो पायी चालत गावाबाहेरच्या घनदाट जंगलात शिरला. त्याच्या पायात पादत्राणे नव्हती, अंगावर अलंकार नव्हते, फक्त डोळ्यात पश्चात्तापाचे पाणी आणि मुखातून निघणारे हुंदके होते. काट्याकुट्यांतून चालताना त्याचे पाय रक्तबंबाळ झाले, पण त्याला त्या वेदना जाणवत नव्हत्या, कारण त्याच्या मनाला लागलेली पापाची टोचणी त्यापेक्षा कितीतरी मोठी होती. चालता चालता सकाळ झाली आणि तो सरस्वती नदीच्या काठी पोहोचला. समोरच एका ऋषींचा अतिशय शांत आणि सात्विक आश्रम त्याला दिसला. त्या आश्रमातून होमाचा पवित्र सुगंध दरवळत होता आणि वेदांच्या मंत्रांचा आवाज वातावरणात भक्तीचा रस ओतत होता. तिथे हरिणे निर्भयपणे फिरत होती आणि पक्षी जणू देवाचे नाव घेत किलबिलाट करत होते. तो आश्रम होता थोर महर्षी कौंडिन्य यांचा. राजा धृतिमान थरथरत्या पावलांनी आश्रमाच्या आत गेला. महर्षी कौंडिन्य त्यावेळी नदीवरून स्नान करून आले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते. राजाला पाहताच त्यांना समजले की हा कोणी सामान्य माणूस नसून संकटात सापडलेला एक पश्चातापी जीव आहे. राजा महर्षींच्या चरणांवर कोसळला आणि मोठ्याने रडू लागला. त्याने आपले मस्तक ऋषींच्या पायांवर ठेवले आणि विनवणी केली की महाराज, मी महापापी आहे. मी माझ्या सत्तेच्या जोरावर अनेक चुकीची कामे केली आहेत. आता मला माझ्या आयुष्याचा तिरस्कार वाटत आहे. मला असा एखादा मार्ग दाखवा ज्याने माझ्या या पापांचे डोंगर जळून भस्म होतील आणि मला ईश्वराची क्षमा मिळेल. राजाची ती अवस्था पाहून महर्षींचे हृदय दयेने भरून आले. त्यांनी राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला धीर देत उठवले. ऋषी म्हणाले की हे राजन, घाबरू नकोस. जो माणूस आपल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करतो आणि पश्चात्ताप करतो त्याच्यासाठी ईश्वराची दारे नेहमी उघडी असतात. जरी तुझी पापे आभाळा एवढी असली तरी भक्तीचा एक लहानसा दिवा तो अंधार दूर करू शकतो.
महर्षींनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की राजा खरोखरच बदलला आहे. त्यांनी त्याला सांगितले की आता वैशाख महिना सुरू आहे आणि या महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला मोहिनी एकादशी म्हणतात. हे व्रत अत्यंत सामर्थ्यवान आहे. त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी आणि द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिराने सुद्धा या व्रताचे महत्त्व जाणले होते. हे व्रत केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि मनुष्याला पुन्हा एकदा शुद्ध जीवन जगण्याची संधी मिळते. राजाने हे ऐकले आणि त्याला जणू नवीन आयुष्य मिळाल्यासारखे वाटले. त्याने ठरवले की तो हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि कठोर नियमाने पाळेल. त्याने महर्षी कौंडिन्य यांना विनंती केली की मला या व्रताची सर्व विधी सांगा, जेणेकरून माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. महर्षी कौंडिन्य यांनी स्मितहास्य केले आणि राजाला एकादशीच्या नियमांबद्दल सांगायला सुरुवात केली. राजाने त्या क्षणापासून सर्व सांसारिक मोह सोडून दिले आणि केवळ भगवंताच्या नामात स्वतःला झोकून दिले. त्याच्या मनातील अहंकार पूर्णपणे गळून पडला होता आणि तिथे आता फक्त भक्तीची कोमलता उरली होती. नदीच्या काठावर बसून तो आता एकादशीच्या त्या महान दिवसाची वाट पाहत होता, ज्या दिवशी त्याच्या नशिबाचे नवे पान उलटले जाणार होते. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक प्रकारची शांती आणि विश्वास होता की माझा हरी मला नक्की पदरात घेईल. राजाने आपले उर्वरित सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण करण्याची मानसिक तयारी केली आणि महर्षींच्या सानिध्यात तो नामस्मरण करू लागला. प्रत्येक श्वासासोबत तो आपल्या पापांची क्षमा मागत होता आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होत होता. वातावरणात एक प्रकारचा दैवी चमत्कार घडत असल्याचा भास होत होता. मृग नक्षत्राचे दिवस जवळ येत होते आणि हवेत एक प्रकारचा गारवा पसरला होता. वैशाख शुद्ध एकादशीचा तो पवित्र दिवस उजाडला आणि सारा निसर्ग जणू त्या भगवंताच्या स्वागतासाठी नटला होता. राजा धृतिमान पहाटेच्या अतिशय शांत अशा ब्राह्ममुहूर्तावर उठला. सरस्वती नदीच्या संथ आणि मधुरपणे वाहणाऱ्या पाण्याचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. जणू ती नदी त्याला पवित्र स्नानासाठी साद घालत होती. त्याने त्या शीतल आणि निर्मळ पात्रात उतरून स्नान केले. थंड पाणी अंगावर पडताच त्याच्या शरीरातील वर्षानुवर्षांची उष्णता आणि थकवा काही क्षणांत कमी झाला, पण मनातील पापांची आणि पश्चातापाची आग अजूनही धगधगत होती. ओल्या वस्त्राने तो महर्षींच्या समोर अतिशय नम्रपणे उभा राहिला. महर्षींनी त्याला एक तुळशीची माळ दिली आणि भगवंताच्या अनंत नामाचा एक छोटासा पण प्रभावी मंत्र त्याच्या कानात सांगितला. राजाने मनोमन भगवान विष्णूचे अत्यंत व्याकुळतेने स्मरण केले. आश्रमात सगळीकडे एक वेगळीच लगबग आणि चैतन्य सुरू होते. काही स्त्रिया अंगणात शेणाने सडा संमार्जन करत होत्या, तर काही लहान मुले सुगंधी फुलांच्या लांबलचक माळा गुंफत होती. राजाने एक साधी गवताची चटई घेतली आणि आश्रमातील एका प्राचीन वडाच्या झाडाखाली तो शांतपणे बसला. आजचा दिवस त्याच्यासाठी कसोटीचा होता, कारण आज त्याला काहीही खायचे नव्हते, अगदी पाणीही घ्यायचे नव्हते. त्याने हळूच आपले डोळे मिटले आणि त्याला आठवू लागले आपले ते जुने विलासी दिवस, जेव्हा तो सोन्याच्या ताटात 56 प्रकारचे भोग जेवायचा आणि शेकडो सेवक त्याच्या दिमतीला असायचे. तेव्हा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एका भुकेलेल्या गरीबाच्या पोटात काय जात असेल किंवा त्याचे दुःख काय असेल. आज स्वतः निराहार राहताना त्याला त्या गरिबांच्या आणि असहाय्य जीवांच्या खऱ्या वेदना पोटातल्या भुकेमुळे समजू लागल्या होत्या. त्याच्या मिटलेल्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले, पण हे पाणी शारीरिक वेदनेचे नव्हते, तर त्याच्या आत असलेल्या अहंकाराचे आणि क्रोधाचे ते विसर्जन होते. दुपारची वेळ झाली आणि सूर्याचे कडक ऊन अंगाला चटके देऊ लागले. राजाला प्रचंड तहान लागली होती. त्याचे ओठ कोरडे पडले होते आणि घसा कोरडा होऊन आवाजात घरघर येत होती. पण त्याने आपल्या मनाशी एक वज्रनिश्चय केला होता की जोपर्यंत माझा तो हरी मला मनातून क्षमा करत नाही, तोपर्यंत हा देह असाच तडपला तरी मला त्याचे काही वाटणार नाही. आश्रमातील गायींच्या हंबरण्याचा प्रेमळ आवाज आणि कुठेतरी लांबून येणारा बासरीचा मंजूळ सूर त्या तप्त वातावरणातही भक्तीचा एक शीतल सुगंध पसरवत होता. राजाने डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिले की एक लहान आणि निरागस मुलगा तिथे आला आणि त्याने राजाला विचारले की बाबा, तुमचे डोळे का ओले झाले आहेत? तुम्ही रडता का? राजाने त्या निष्पाप मुलाकडे पाहिले आणि त्याच्या त्या तेजस्वी चेहऱ्यात त्याला साक्षात ईश्वराचे रूप दिसले. त्याने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि जड आवाजात सांगितले की बाळा, मी रडत नाहीये, मी तर माझ्या आयुष्यातील मोठ्या चुका धुवून काढत आहे. संध्याकाळची वेळ झाली आणि आकाशात भगव्या आणि केशरी रंगांची एक सुंदर उधळण झाली होती. मंदिरातून शंखाचा गंभीर नाद आसमंतात घुमू लागला. राजाने उठून देवाला साष्टांग दंडवत घातले आणि त्याला अचानक जाणवले की त्याचे शरीर आता पूर्वीपेक्षा खूप हलके झाले आहे.
ज्या रागाच्या, मत्सराच्या आणि द्वेषाच्या जड ओझ्याखाली तो अनेक वर्षे दबला गेला होता, ते ओझे आता कुठेतरी नाहीसे झाले होते. त्याने पाहिले की महर्षी कौंडिन्य स्वतः हातात प्रसादाचे ताट घेऊन मंदिरातून बाहेर आले आहेत. पण आज राजाचा व्रत पाळण्याचा दिवस होता. ऋषींनी त्याच्या जवळ येऊन त्याला धीर दिला आणि सांगितले की हे राजन, तुझी खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. कारण रात्रीचे जागरण हे या मोहिनी एकादशीच्या व्रताचा सर्वात महत्त्वाचा आणि कठीण भाग आहे. तुला आज झोपायचं नाहीये. तुला फक्त आणि फक्त त्या हरीचे गुणगान गायचे आहे. राजाने अतिशय श्रद्धेने होकार दिला आणि तो भक्तांच्या एका मोठ्या घोळक्यात जाऊन सामील झाला. तिथे कोणी राजा नव्हता, कोणी गरीब प्रजा नव्हती. सगळे फक्त त्या एकाच विष्णूचे लाडके दास होते. मृदंगाचा पहाडी थाप आणि टाळांचा कडकडाट सुरू झाला. राजाने सुद्धा आपल्या हातात टाळ घेतले. ज्या हातांनी कधी काळी तलवारी चालवून निरपराध लोकांचे रक्त सांडले होते, तेच हात आज देवाच्या भक्तीत आणि कीर्तनात पूर्ण ताकदीने वाजले जात होते. त्याच्या कंठातून जे सूर बाहेर पडत होते ते अत्यंत आर्त, कळकळीचे आणि अंतःकरणाला पिळवटून टाकणारे होते. गाता गाता राजाला स्वतःच्या अस्तित्वाचे भान उरले नाही. त्याला क्षणभर असे वाटले की समोर प्रत्यक्ष विष्णू भगवान उभे राहून त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत आहेत. त्याच्या मनात आता फक्त एकच तीव्र इच्छा उरली होती की पुन्हा कधीही त्याच्या हातून कोणाचेही मन दुखावले जाऊ नये आणि कोणावरही अन्याय होऊ नये. रात्र हळूहळू चढत गेली आणि चांदणे इतके लख्ख पडले होते की संपूर्ण आश्रम प्रकाशात न्हाऊन निघाला होता. नदीच्या संथ पाण्यावर चंद्राचे प्रतिबिंब हलत होते. जणू काही निसर्गही त्या भक्तीच्या सोहळ्यात सहभागी झाला होता. राजाला आता एक मोठे सत्य जाणवले की हा अथांग निसर्ग, हे लहान मोठे प्राणी आणि ही सगळी माणसे एकाच अदृश्य सूत्रात बांधली गेली आहेत आणि तो आपल्या अहंकारामुळे या सर्वांपासून पूर्णपणे वेगळा झाला होता. मोहिनी एकादशीच्या त्या विलक्षण रात्री राजाच्या अंतरात एक नवीन प्रकाशाचा किरण निर्माण झाला. त्याला आता पूर्णपणे समजले की ही संपत्ती, हे राज्य आणि ही सत्ता हे सर्व क्षणभंगूर आहे. फक्त विठ्ठलाची भक्तीच या जगात शाश्वत आहे. त्याने पाहिले की आश्रमातील प्रत्येक झाड, प्रत्येक पान आणि प्रत्येक वेल जणू त्या हरीच्या नामात डोलत आहे. राजाची एकाग्रता एवढी टोकाला गेली की त्याला आता स्वतःच्या शरीराची, तहानेची आणि भुकेची पूर्णपणे विसर पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे अलौकिक तेज आले होते, जे पूर्वी शेकडो राजमुकुट आणि दागिने घालूनही त्याला कधीच मिळाले नव्हते. महर्षी कौंडिन्य दुरून हे सर्व कौतुकाने पाहत होते आणि त्यांना मनोमन समाधान वाटत होते की एक भटकलेला आणि वाटेवरून घसरलेला जीव आता योग्य मार्गावर आला आहे. राजाने त्या रात्री अनेक प्राचीन आणि पवित्र कथा महर्षींच्या तोंडून ऐकल्या. मोहिनी रूपाने देवाने कशा प्रकारे असुरांना मोहित करून देवांचे आणि सत्याचे रक्षण केले, हे ऐकताना राजाच्या मनात ईश्वराप्रती असीम कृतज्ञता दाटून आली. त्याला वाटले की माझ्या आयुष्यातही देवाने ही एक प्रकारची मोहिनीच घातली आहे, जेणेकरून मी माझ्या त्या वाईट आणि अधर्मी मार्गापासून दूर होऊन पुन्हा प्रकाशाकडे वळावे. पहाट हळूहळू पडली. डोंगराच्या आड तांबडं फुटले आणि राजाला एक विलक्षण आणि अद्भुत शांतता स्वतःच्या आत जाणवली. त्याने पाहिले की पूर्व दिशेला सूर्यदेव आपली सोनेरी प्रभा चराचरावर पसरवत आहेत. राजाने दोन्ही हात जोडून मनोभावे सूर्याला अर्घ्य दिले. त्याचे हे कठीण व्रत आता यशस्वीपणे पूर्ण होत आले आहे. पण हे केवळ अन्नाचे किंवा पाण्याचे व्रत नव्हते, तर हे त्याच्या विचारांचे, त्याच्या वाणीचे आणि त्याच्या संपूर्ण आचरणाचे एक मोठे परिवर्तन होते. त्याच्या मनात आता कोणाबद्दलही काडीचाही द्वेष किंवा मत्सर उरला नव्हता आणि त्याच्या मनाला आज एक दिव्य शांतता मिळाली. राजा धृतिमान आता सरस्वती नदीच्या तीरावरून निघाला होता आणि त्याच्या अंतरात भक्तीची एक नवीन गंगा वाहत होती. त्याच्या चालण्यात आता पूर्वीचा तो तोरा आणि अहंकार नव्हता, तर एक प्रकारची नम्रता आणि शांती होती. वाटेत त्याला हिरवीगार शेते, डुलणारी झाडे आणि पक्ष्यांचे थवे दिसत होते, जे त्याला आता स्वतःच्या कुटुंबासारखे वाटू लागले होते. चालता चालता त्याला वाटेत एक वृद्ध शेतकरी दिसला, ज्याची बैलगाडी चिखलात रुतली होती. तो म्हातारा वृथ्या कष्टाने बैलांना हाकत होता, पण गाडी काही बाहेर निघत नव्हती. पूर्वीचा राजा असता तर त्याने त्या शेतकऱ्याला वाटेतून बाजूला व्हायला सांगून ओरडले असते, पण आजचा राजा धावत त्या गाडीजवळ गेला. त्याने आपले राजबिंड शरीर असूनही त्या चिखलात पाय रोवले आणि स्वतःच्या खांद्याने त्या गाडीला जोरात धक्का दिला. तो म्हातारा शेतकरी राजाला ओळखू शकला नाही, कारण राजाच्या अंगावर साधी वस्त्रे होती आणि अंगाला आश्रमातील माती लागली होती. गाडी बाहेर निघाल्यावर त्या शेतकऱ्याने राजाचे आभार मानले आणि त्याला थोडे पाणी प्यायला दिले. राजाने ते पाणी एखाद्या अमृतासारखे प्राशन केले. त्याला आता खऱ्या सुखाची व्याख्या समजली होती की दुसऱ्याला मदत करण्यात जे समाधान मिळते ते कशातच नसते. तो जसा जसा आपल्या भद्रावती नगरीच्या जवळ पोहोचला तसा त्याला लोकांच्या चेहऱ्यावरील भीती आणि दुःख जाणवू लागले.
तो नगराच्या मुख्य वेशीपाशी आला तेव्हा पहारेकऱ्यांनी त्याला पाहिले, पण कोणालाच विश्वास बसत नव्हता की हा त्यांचा तोच क्रूर राजा आहे. राजा थेट आपल्या महालात न जाता गावातील प्राचीन विष्णू मंदिरात गेला. तिथे त्याने देवासमोर लोटांगण घातले आणि प्रजेच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागितला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण नगरात पसरली की राजा परतला आहे, पण तो बदलून आला आहे. राजाने तात्काळ आपल्या मंत्र्यांना बोलावून घेतले आणि पहिली आज्ञा दिली की ज्या ज्या लोकांना विनाकारण तुरुंगात डांबले आहे त्या सर्वांना सन्मानाने मुक्त करा. त्याने स्वतःच्या खजिन्यातील अर्धी संपत्ती गरिबांसाठी आणि अन्नछत्रांसाठी खुली केली. नगरातील लोक आश्चर्यचकित झाले होते. राजाने एक मोठी सभा बोलावली आणि सर्वांसमोर हात जोडून आपल्या चुकांची क्षमा मागितली. एका राजाला अशा प्रकारे प्रजेसमोर झुकताना पाहून लोकांचे डोळे पाणावले. त्याने घोषित केले की आता या राज्याचा कारभार केवळ न्यायाने आणि धर्माने चालेल. त्याने कर कमी केले आणि विधवा अनाथांना मदत करण्यासाठी विशेष योजना आखल्या. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण नगराचे वातावरण बदलून गेले. जिथे पूर्वी दहशतीचे सावट होते तिथे आता आनंदाचा सण साजरा होत होता. राजा दररोज पहाटे उठून नदीवर स्नान करायचा आणि लोकांच्या समस्या ऐकायला स्वतः त्यांच्या झोपड्यांपर्यंत जायचा. त्याला आता महालातील त्या मऊ बिछाण्यापेक्षा जमिनीवर बसून लोकांचे गाऱ्हाणे ऐकण्यात जास्त समाधान मिळू लागले होते. एके दिवशी त्याला समजले की त्याच्या राज्यातील एका दुर्गम भागात मोठा दुष्काळ पडला आहे आणि लोक अन्नासाठी वणवण फिरत आहेत. राजाने अजिबात उशीर न करता स्वतःच्या हाताने धान्याची पोती बैलगाडीत भरली आणि स्वतः त्या भागात गेला. तिथे गेल्यावर त्याने पाहिले की एका झोपडीत एक लहान मुलगी भुकेने व्याकुळ होऊन रडत आहे. राजाने तिला स्वतःच्या हाताने घास भरवला. त्या क्षणी त्याला मोहिनी एकादशीच्या त्या दिवसाची आठवण झाली जेव्हा त्याला स्वतःला भूक लागली होती. त्याला समजले की भूक काय असते आणि ती भागवल्यानंतर मिळणारा आशीर्वाद काय असतो. राजाने त्या भागात विहिरी खोदण्याचे काम सुरू केले आणि पाण्याचे पाट बांधले. प्रजेच्या मनात आता राजाबद्दल देवासारखा आदर निर्माण झाला होता. ज्या हातांनी पूर्वी रक्ताचे डाग लागले होते तेच हात आता लोकांच्या कल्याणासाठी राबत होते. राजाने आपल्या राजवाड्याचे रूपांतर एका मोठ्या धर्मशाळेत केले, जिथे लांबून येणारे प्रवासी आणि साधू संतांना आश्रय मिळू लागला. त्याच्या या परिवर्तनामुळे शेजारील राज्यांचे राजेही थक्क झाले. त्यांनी राजावर आक्रमण करण्याचा विचार सोडून दिला आणि त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे केला. राजा धृतिमान आता फक्त एका राज्याचा राजा नव्हता, तर तो प्रजेचा खरा पालक झाला होता. तो दर एकादशीला मोहिनी एकादशीच्या त्या व्रताची आठवण काढून उपवास करायचा आणि रात्रभर कीर्तनात दंग व्हायचा. त्याच्या राज्यात आता चोरी, लबाडी आणि अधर्म शिल्लक राहिला नव्हता. प्रत्येक घरात सुख आणि शांती नांदू लागली होती. राजाने पाहिले की ज्या सरस्वती नदीचे पात्र पूर्वी कोरडे पडले होते तिथे आता बारमाही पाणी वाहू लागले आहे, कारण निसर्गही त्या धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या राजावर प्रसन्न झाला होता. राजाला आता वाटू लागले की माझे हे जीवन सार्थकी लागले आहे. त्याच्या मनातील तो जुना अहंकार आता पूर्णपणे जळून राख झाला होता. त्याने आपल्या जीवनात अनेक मोठी मंदिरे बांधली आणि तिथे विद्वानांना बोलावून भक्तीचा प्रसार केला. पण सर्वात मोठे मंदिर त्याने लोकांच्या मनात बांधले होते. एके दिवशी तो जंगलात फेरफटका मारत असताना त्याला पुन्हा एकदा महर्षी कौंडिन्य यांची आठवण झाली. तो धावत त्यांच्या आश्रमाकडे गेला. ऋषींनी राजाला पाहिले आणि त्यांना दिसले की राजाच्या चेहऱ्यावर आता एक अलौकिक दैवी तेज आहे. ऋषींनी त्याला हृदयाशी धरले आणि सांगितले की हे राजा, तू खऱ्या अर्थाने मोहिनी एकादशीचे व्रत पूर्ण केले आहेस. उपवास करणे म्हणजे केवळ अन्न सोडणे नव्हे, तर आपल्या आतील विकारांना सोडून देणे होय, जे तू करून दाखवले आहेस. राजाने ऋषींना विनंती केली की मला आता पुन्हा कधीही त्या जुन्या अंधारात जाऊ देऊ नका. ऋषींनी त्याला अभय दिले आणि सांगितले की जोपर्यंत तुझ्या मनात ही भक्तीची ज्योत तेवत आहे तोपर्यंत तुला कसलीही भीती नाही. राजा आता अधिक उत्साहाने लोकांच्या सेवेत गुंतला. त्याने आपल्या राज्यात कला, संगीत आणि शिक्षणाला खूप महत्त्व दिले. लहान मुलांसाठी त्याने जागोजागी गुरुकुले स्थापन केली, जिथे त्यांना केवळ शस्त्रविद्याच नाही तर धर्माचे आणि नीतीचे शिक्षण दिले जायची. त्याच्या राज्यातील प्रत्येक माणूस आता शिक्षित आणि संस्कारक्षम होऊ लागला होता. राजाने पाहिले की ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला होता तिथे आता न्यायाची प्रतिष्ठापना झाली आहे. राजाच्या या महान कार्याने संपूर्ण पृथ्वीवर भक्तीचे एक नवीन वातावरण निर्माण झाले. त्याच्या नगरात आता दररोज सकाळी हरिनामाचा जयघोष व्हायचा आणि संध्याकाळी मंदिरातील घंटानादाने संपूर्ण आसमंत पवित्र व्हायचा. राजाला आता स्वतःच्या मृत्यूची भीती वाटत नव्हती, कारण त्याला माहीत होते की त्याने आपल्या आयुष्यात जे काही कमावले आहे ते आता शाश्वत आहे. त्याने आपल्या पुत्रालाही बोलावून घेतले आणि उपदेश केला की बाळा, ही सत्ता ही एक जबाबदारी आहे, ती भोगाचे साधन नाही. प्रजेची सेवा हाच खरा राजधर्म आहे हे कधीही विसरू नको.
राजाच्या या शब्दांनी त्याच्या मुलाच्या मनातही भक्तीचे बीज रुजले. भद्रावती नगरी आता एका तीर्थक्षेत्रासारखी झाली होती, जिथे लांबून लांबून लोक राजाचे दर्शन घ्यायला आणि भक्तीचा आनंद अनुभवायला येऊ लागले होते. राजाने सर्वांना एकच संदेश दिला की भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि कर्माने शुद्ध राहा. त्याच्या या जीवन प्रवासाने जगाला दाखवून दिले की कितीही मोठे पाप असले तरी पश्चातापाची एक लहर आणि एकादशीचे एक व्रत माणसाचे संपूर्ण आयुष्य पालटून टाकू शकते. आणि त्याच्या राज्यात आता भक्ती आणि शांती पूर्णपणे पसरली होती आणि प्रत्येक माणूस त्या विष्णूच्या नामात दंग होऊन गेला होता. काळ पुढे सरकत होता आणि भद्रावती नगरी आता खऱ्या अर्थाने एक पवित्र धाम बनली होती. राजा धृतिमानचे केस आता पांढरे झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या अनुभवांची आणि भक्तीची साक्ष देत होत्या. त्याने आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या सेवेत आणि भगवंताच्या चरणी अर्पण केले होते. त्याचा मुलगा आता तरुण झाला होता आणि तोही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून धर्माचे पालन करत होता. एके दिवशी राजाने ठरवले की आता वेळ आली आहे की या राज्याचा भार आपल्या पुत्राच्या खांद्यावर सोपवून आपण पूर्णपणे ईश्वराच्या चिंतनात मग्न व्हावे. त्याने एका शुभ मुहूर्तावर राज्याभिषेकाचा सोहळा आयोजित केला. पण हा सोहळा केवळ सत्तेचा पालट नव्हता, तर तो भक्तीच्या वारशाचा सोहळा होता. राजाने आपल्या पुत्राच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला की या सिंहासनावर बसताना तू स्वतःला मालक न मानता भगवंताचा एक सामान्य सेवक मान. राजाने आपले राजवस्त्रे कायमची त्यागली आणि पुन्हा एकदा महर्षी कौंडिन्य यांच्या आश्रमाकडे जाण्याचा निर्णय घेतला. प्रजेला हे समजले तेव्हा संपूर्ण नगरात दुःखाची लाट पसरली. पण राजाने सर्वांना समजावले की प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो आणि माझा आता खरा प्रवास सुरू होत आहे. राजा पायी चालत पुन्हा त्याच सरस्वती नदीच्या काठावर पोहोचला जिथे त्याने आपल्या पापांचे प्रायश्चित्त घेतले होते. नदीचे पाणी अजूनही तितकेच संथ आणि मधुरपणे वाहत होते. महर्षी कौंडिन्य अजूनही तिथेच आपल्या कुटीसमोर ध्यानस्थ बसले होते. राजाने त्यांना साष्टांग दंडवत घातले. ऋषींनी डोळे उघडले आणि राजाला पाहून स्मितहास्य केले. त्यांना दिसले की हा जीव आता पूर्णपणे शुद्ध झाला आहे आणि आता तो मोक्षाचा अधिकारी आहे. राजाने उर्वरित दिवस त्या आश्रमात राहून केवळ भगवंताचे गुणगान करण्यात घालवले. एके दिवशी पुन्हा वैशाख शुद्ध एकादशी आली. राजाने ठरवले की ही एकादशी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि शेवटची भक्तीची परीक्षा असेल. त्याने पुन्हा एकदा मोहिनी एकादशीचा विधी सुरू केला. त्याने दिवसभर काहीही अन्न किंवा जल ग्रहण केले नाही. त्याचे शरीर आता थकले होते, पण त्याचे मन मात्र ताजेतवाने आणि उत्साही होते. रात्रीच्या जागरणात त्याने भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाचे ध्यान केले. त्याला आठवू लागले की देवाने कशाप्रकारे या रूपाने जगाचे रक्षण केले होते. ध्यान करता करता राजाला एक अद्भुत अनुभव आला. त्याला सभोवतालचे सर्व जग विष्णुमय दिसू लागले. झाडे, पाने, पाणी आणि अगदी हवेचा प्रत्येक कण जणू हरिनामाचा उच्चार करत होता. राजाच्या हृदयातील भक्तीचा तो सागर आता ओसंडून वाहू लागला होता. त्याने डोळे मिटले आणि त्याला समोर साक्षात भगवान विष्णूचे मोहिनी रूप दिसले. ते रूप इतके लावण्यमय, तेजपुंज आणि मोहक होते की राजाचे भान हरपले. देवाने त्याच्याकडे पाहून आपला हात उंचावला आणि सांगितले की हे राजा, तुझे सर्व अपराध केव्हाच धुतले गेले आहेत आणि तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न आहे. राजाने भगवान विष्णूच्या चरणी लोटांगण घातले आणि त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्या रात्री राजाच्या अंतरात एक वेगळी ज्योत प्रज्वलित झाली. त्याला आता सृष्टीचे रहस्य उमजले होते. पहाट होत आली आणि राजाने नदीच्या पात्रात शेवटचे स्नान केले. त्याने सूर्याला अर्घ्य दिले आणि त्यानंतर तो वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसला. महर्षी कौंडिन्य आणि इतर ऋषीपुत्र तिथे आले आणि त्यांनी पाहिले की राजाच्या शरीराभोवती एक दिव्य प्रकाश निर्माण झाला आहे. राजाचे श्वास आता अतिशय संथ झाले होते आणि त्याचे मुखकमल एका अलौकिक समाधानाने भरलेले होते. त्याने शेवटचा एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या मुखातून हरी असा शब्द उच्चारला. त्या क्षणी राजा धृतिमानचा आत्मा त्या परमात्म्यामध्ये विलीन झाला. संपूर्ण आकाशातून फुलांचा वर्षाव झाल्याचा भास सर्वांना झाला आणि वातावरणात एक दिव्य सुगंध दरवळू लागला. अशा प्रकारे एका पापी राजाचे परिवर्तन एका महान भक्तात झाले आणि त्याला मोक्ष मिळाला. मोहिनी एकादशीचे हे व्रत किती सामर्थ्यवान आहे हे या कथेवरून आपल्याला समजते. राजा धृतिमानचे नाव आजही भक्तीच्या विश्वात आदराने घेतले जाते. त्याने जगाला हे शिकवले की चुकीचा मार्ग सोडण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. फक्त मनापासून पश्चात्तापाची आणि भक्तीची तयारी हवी. ही कथा ऐकून तुमच्याही मनात त्या मोहिनी रूपाच्या भगवंताप्रती प्रेम निर्माण झाले असेल अशी मला खात्री आहे. मनुष्याचे जीवन हे नश्वर आहे, पण त्याने केलेली भक्ती आणि त्याचे सत्कर्म हे नेहमीच अमर राहते. राजाने त्याच्या उरलेल्या आयुष्यात जो काही सुगंध पेरला होता तो आजही त्या सरस्वती नदीच्या तीरावर दरवळत असल्याचे जाणवते. भक्ती ही अशी एक गोष्ट आहे जी अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवते. राजाच्या पुत्रानेही आपल्या वडिलांचा वारसा तसाच पुढे चालवला आणि भद्रावती नगरीमध्ये कायमचे सुख आणि समृद्धी नांदली.
ही केवळ एक कथा नसून हे भक्तीचे एक महान तत्वज्ञान आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत एक धृतिमान दडलेला असतो, जो कधी अहंकाराने तर कधी क्रोधाने व्यापलेला असतो. पण जेव्हा आपण या मोहिनी एकादशीसारख्या पवित्र व्रताचा आधार घेतो, तेव्हा आपलेही जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण होते. देवाने मानवाच्या कल्याणासाठीही अनेक व्रते आणि मार्ग निर्माण केले आहेत. फक्त आपल्याला त्या मार्गावर चालण्याची जिद्द हवी. राजाच्या आयुष्यातील तो अंधार आता पूर्णपणे नष्ट झाला होता आणि तो प्रकाशाचा एक भाग झाला होता. अशा प्रकारे ही भक्तीने ओथंबलेली आणि श्रद्धेने न्हाऊन निघालेली कथा येथे संपन्न होत आहे. आपल्या जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी आणि मनाच्या शांतीसाठी मोहिनी एकादशीचे हे व्रत नक्कीच सहाय्यक ठरेल. भक्तीच्या या महामार्गावर चालताना आपल्याला अनेक अडचणी येतील, पण देवाची माया आणि त्याची कृपा नेहमीच आपल्या पाठीशी राहील. राजा धृतिमानची ही पवित्र गाथा आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील की धर्म आणि नीतीचा मार्ग कधीही सोडू नये. ज्यांनी ही कथा श्रद्धेने ऐकली आहे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दूर होवत आणि त्यांना सुख आणि शांती लाभवत अशीच मी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कथा सांगताना काही उणिवा राहिल्या असतील तर त्या मानवी स्वभाव म्हणून क्षमा कराव्यात, पण त्यातील भाव हा नेहमीच शुद्ध असावा. भक्तीच्या या प्रवासात आपण सर्वजण प्रवासी आहोत आणि आपली मंजिल तो एकच ईश्वर आहे. राजाने केलेल्या त्या महान व्रताचा महिमा आपण कधीही विसरू नये. मोहिनी एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर आपणही आपल्या मनातील वाईट विचार सोडून देण्याचा संकल्प करूया. ही कथा इथेच संपत नाही, तर ती आपल्या मनामनात भक्तीच्या रूपाने कायमची तेवत राहील. विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत आपण हे जीवन आनंदाने आणि समाधानाने जगूया. भक्तीची ही ज्योत आपल्या सर्वांच्या अंतःकरणात कायम तेवत राहो आणि आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती देवो. राजाने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे काही केले ते प्रजेच्या कल्याणासाठीच होते आणि हीच खरी विठ्ठल सेवा आहे असे तो मानायचा. नदीच्या काठावर आता राजाची समाधी आहे, जिथे आजही हजारो लोक दर्शनासाठी येतात आणि आपल्या पापांच्या क्षालनासाठी प्रार्थना करतात. राजाची ही कथा आपल्याला नेहमीच साथ घालेल की आयुष्यात कितीही संकटे आली तरी भक्तीचा हात सोडू नका. विष्णू भगवान आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला नक्कीच संकटातून बाहेर काढतील. विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत या भक्तीच्या सोहळ्यात सहभागी होऊन जीवनाचे कल्याण करूया. अशी ही मोहिनी एकादशीची महिमा सांगणारी कथा आज इथे संपन्न झाली आहे. राजाच्या आयुष्यातील हा बदल जसा भक्तीने झाला तसाच तुमच्या आयुष्यातही सुखाचा आणि समाधानाचा प्रकाश सदैव राहो. हा सत्संग आपल्याला आवडला असेल तर अशाच भक्तिरसाने भरलेल्या कथा ऐकण्यासाठी आपल्या देववाणी चॅनलशी जोडून राहा. तुमची भक्ती आणि आमची साथ अशीच अखंड राहो. रामकृष्ण हरी.